नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या यूट्यूबवरच्या सर्व ताईंना वटसावित्रीच्या व कर्नाटकी बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग आता 6:15 वाजले, सकाळचे 5:45 वाजले. चला, पुरणपोळीसाठी डाळ घेतली. इथं हे पहा, ह्या ग्लास ना 2 ग्लास. हे पहा, इकडे पाणी उकळायला ठेवले. पाणी उकळलं की मग त्याच्यात मी घालणार आहे डाळ. डाळ असं मी कुकरमध्ये शिजवत नाही. हे पहा, पाणी चांगलं उकळलं. मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे किंवा तेलही टाकलं तरी चालते. हे पहा, एवढं तूप टाकणार आहे म्हणजे डाळ मऊ आणि लवकर शिजावं म्हणून. आणि ही डाळ मी धुवून घेतली नाही, ओल्या फडक्यानं पुसून घेतली. मी धुतली की म्हणतात त्याची चव जाते, म्हणून मी पुसून घेतली आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे. थोडी थोडी घालून घेते मी डाळ. घालून अशी शिजवून घेते मऊ येऊपर्यंत. चला मग, डाळ शिजूपर्यंत पीठ मळून घेते मी. वरती डाळ शिजत आल्यावर फेस असते, तो थोडासा मी काढून घेते चमच्यानं. हे बघा असा, हे बघा असा. हे बघा असा काढून घेते. गव्हाच्या पिठात थोडासा मैदा, थोडंसं हळद, थोडंसं तेल टाकून पीठ मळून घेतले. हे बघा, कढई ठेवली. सांडगे पापड भाजून घेऊ. हे तांदळाचे पापड आहेत. हे बघा, एक टाकलं की बघा कसं खालीच पडलं ते तळायला जाऊन. ते पहा, हे साबुदाणे आणि बटाट्याचे आहेत. मस्त झाले बघा. हे पहा, मस्त झाले. चला मग सगळे पापड तळून घेऊ. घरच्या पापडाशिवाय मजा नाही. विकतचे किती पापड तळले तर काय एवढे, पण घरच्या पापडाची सर येतच नाही. हे बघा, हे बघा पापड तळून झाले सगळे. हे बघा, आमच्या घरामध्ये कटाची आमटी खूप आवडते, म्हणून मी कुकरमध्ये नाही शिजवली, अशा पातेल्यामध्ये शिजवली की त्याचा पाणी जास्त येते ना, मग त्याची आमटी करायला बरं पडते मला. तुळशीपाशी दिवा लावला, अगरबत्ती लावली. सकाळची देवपूजा झाली. पुरण शिजले. याच्यामध्ये साखर घातली, वेलची पावडर, सुंठ पावडर घातली. बघा घट्ट व्हायला लागले. हे बघा घट्ट व्हायला लागले. चला मग, बघा आता माझी झाली तयारी. आता मी वडाला जाते पूजा करायला. चला आता मी चालले आता वडाला. बाया वाट बघालेत. चला मग, नंतर भेटूया. हे पा, हे पा, बाया वाट बघालेत. बघा बाया आल्या. तुमचंच काढायचं ना, आज आपला सण आहे. असे ना काढले तरी चांगले दिसतात. हे पहा शिव मंदिर.
हे पहा. कॉलनीमधलंच आहे. ती मस्त पूजा की झाली बघा. हे पहा मस्त पूजा झाली. हे पहा सर्व बाया आल्यात. आता आम्ही वडाची पूजा करून घेऊ. हे पहा. हे बघा सगळ्यांची वटी भरायचं काम चालू आहे. हे पहा सगळी वटी भरून झाली. दीदी के पास पूजा दीदी हाँ वो चला 12 वाजले. तूने टाटा किया. अभी सब लेडीज लोग क्या करना, लाइन से सगळे. शिवानी एक मिनट दो मुझे दो. नैवेद्य दिखा दो आप गुड़ खोपड़े का. हाँ रुक जाने तो 5 मिनट. बाई हिरवी साडी हिरवी साडी. आप लोग सुता लो आराम से. हाँ ये भाई वाले ना 20 शिफ्ट है ना इनकी. सभी लेडीज बहुत ही ब्यूटीफुल लग रहे हैं. आप भी बहुत ही सुंदर अनारकली लग रहे हो. और बोलो. और काका तो आज काका 12 घंटे गए. नहीं. अच्छा गए क्या. अरे यार चक्कर खा के कौन गिरेगा अब. मस्त मस्त बाया आले सजून पजून. नटून ठटून. किती झाल्या. अरे मन में थोड़ा ओम नमः शिवाय करते जाओ. काउंट मत करो. धागा याद रखो कहाँ से स्टार्ट किया. आपलं पासू आहे का. हो हो बस 2 मग झाला. हळूहळू करा. अरे पाडू नका नवरदेवला. 4 पूर्ण. 7 11 जितना करना है उतना. 9 काकूचा दोरा संपला. हो 7 जण पाहिजे ना. आज पौर्णिमा आहे ना. झाला 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 झाला. हाच नवरा हवा. किती झाले. हाँ निकोसे काकू काय म्हणता पता नाही. का हो येतं का. मला तर वाटलं मीच लेट होऊन राहिली. किती वाजले हो. 11:30. इकडे बघा निकोशी ताई. हो ह्यांना पण वाण द्यायचं आहे. खेळा. मस्त मस्त. आ जाओ. मेरा थोड़ा फ़ोन पुराना है. 5 साल. ले आओ आपका. ले देती हूँ मैं.
माहित नव्हतं तू फोटो काढत आहे. मी आपली त्याला देऊन राहिली. वाटतच नाहीये. वीडियो फोटो की तरफ में ध्यान ही नहीं दे रहे. नहीं देना है. हाँ पहिले वीडियो छान वाटते गाण्यात टाकायला. हे नारळ असं अख्खच ठेवू का इथं? बन गया क्या पूजा? चला पूजा वगैरे झाली, घरी जातो. आत्ताच मी आली घरी वडाची पूजा करून. झालं का जेवण? नाही आता पूजा करून आले. पुरणपोळी चालू आहे आता. तुमच्या पुरणपोळ्या झाल्या का? तुमची पूजा झाली काय? त्यांनी कमेंट मध्ये कळतील की. कर वाट बघाली. झालंच आहे आता गरम गरम पुरणपोळ्या. आता खायचं आहे. ठीक आहे. पोळी या जेवण केल्याचं सगळंच पुरणपोळ्या झाल्या आणि मग तर की बटाट्याची भाजी केली. पुरणपोळ्या झाल्यात, अजून थोड्या करायच्या आहेत. गरम गरमच चांगल्या लागतात ना, म्हणून थोड्याशाच केल्यात. ठीक आहे, थोड्याशा केल्या आणि थोड्याशा करायचं आहे. ठीक आहे. पापड आहे ते थंड होते म्हणून पॉलिथिन मध्ये घालून ठेवले. चला मग हे गुळवणं केले. आमच्याकडे पुरणपोळी सोबत गुळवणं खातात. आमच्याकडे पुरणपोळी सोबत गुळवणी खातात. गुळवणी केले. आज सकाळपासून उपवास. आता उपवास उद्या सोडायचा. बघा साबू केले. हे पहा खिचडी केली. माझा उपवास ना उद्या सोडणार मी.